एकीकडे सोलापुरात वाघाची भीती कायम आहे, तर दुसरीकडे बिबट्यानं पाळीव प्राण्यांवर हल्ला करत दहशत माजवली आहे. बार्शी तालुक्यातील धस पिंपळगाव शिवारात बिबट्यानं जनावरांवर हल्ला करत शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलंय. बिबट्याच्या या हल्ल्यात 2 म्हशीची रेडकू ठार झाली, तर गायीचं वासरू गंभीर जखमी झालं आहे. मागील 1.25 महिन्यांपासून बार्शी तालुक्यात वाघ आणि बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे प्राणीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. उत्तर भागातील बालाघाट डोंगर रांगांमधून वाघ वारंवार हल्ले करत आहे, तर बिबट्यानं शिवारांमधील जनावरांना लक्ष्य केलं आहे. रात्री समाधान बबन मुळे यांच्या वस्तीवर बिबट्यानं वासरावर हल्ला केला. मुळे यांनी बॅटरी वाजवून आरडाओरडा आणि फटाके वाजवून बिबट्याला पळवून लावलं. मात्र काही वेळातच बिबट्यानं अर्धा किलोमीटर अंतरावरील उत्रेश्वर कोंडिबा धस आणि रामेश्वर कोंडिबा धस यांच्या गोठ्यांवर हल्ला करत प्रत्येकी एका रेडकाला ठार केलं. उत्रेश्वर धस यांची रेडी बिबट्यानं तब्बल 50 फूट फरफटत नेऊन ज्वारीच्या पिकात फडशा पाडला. सदर घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान या हल्ल्यांमुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वन विभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याला पकडावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.